महागाव तालुक्यातील चोरीच्या वाढत्या घटनेच्या निषेधात व्यापारी महासंघाच्या बंदचा निर्णय। महागाव शहरासह ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे। रविवारी रात्री शहरातील मोबाईल गॅलरी फोडून 6 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। या घटनेतील आरोपींना शुक्रवारपर्यंत अटक न केल्यास शनिवारला व्यापारपेठ बंद ठेवण्याचा इशारा व्यापारी महासंघाच्या वतीने देण्यात आला। महागाव शहरासह तालुक्यात बँक, घर, दुकान फोडी, दुचाकी, चारचाकी वाहन चोरी, शेतातील जनावरे, मोटर पंप, शेती साहित्य, लोखंडी पाईप चोऱ्यांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे। पोलीस प्रशासनाच्या गुन्हेगारावरील वचक संपल्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले आहे। 12 जानेवारी रोजी महागाव शहरातील पोलीस गस्त असलेल्या मोक्याच्या ठिकाणावर असलेले मोबाईल गॅलरी फोडून चोरट्यांनी 6 लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास केले। या घटनेमुळे व्यापारी वर्गासह नागरिक प्रचंड दहशतीमध्ये असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे। त्यामुळे या चोरट्यांना शुक्रवारपर्यंत अटक न केल्यास शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी व्यापारपेठ बंद ठेवण्याचा इशारा महागाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे, अमोल चिकणे यांच्यासह आदी व्यापारी बांधवांनी तहसीलदार, ठाणेदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे दिला आहे। महागाव तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून चोरीचं प्रमाण प्रचंड वाढलं असल्याने महागाव तालुक्यातील व्यापाऱ्यासह येथील नागरिक भयभीत वातावरण जगत आहेत। याला न्याय मागण्यासाठी आज आम्ही तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं। त्यामध्ये आम्ही सर्वांच्या वतीने एकच मागणी केली की चोरांना तुम्ही चक्कन पकडा आणि त्याला सजा देण्यासाठी आपण कारवाई करा। हे गेल्या दिवसापासून आपण पाहत आहोत चोरटे लोक काय यांच्या हाती लागत नाहीत। काल 2 दिवसा अगोदर महागाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल भाऊ चिकणे यांची पूर्वी मोबाईल गॅलरी ही चोरट्यांनी रात्री फोडली आणि अंदाजे साधारण 6 लाख रुपयाचा मोबाईल चोरट्यांनी नेले। आता हे किती दिवस व्यापाऱ्यांनी सहन करायचं म्हणून आज आम्ही असं ठरवलं की शुक्रवारपर्यंत व्यापाऱ्यांना चोरट्यांना व्यापाऱ्यासमोर हजर करा किंवा त्यांना शिक्षा द्या आणि यांच्या गेलेला मालमत्ता हे वापस करा। अन्यथा शनिवारी तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने महागाव बंदची हाक आम्ही सर्वांनी दिलेली आहे। या ठिकाणी आम्ही असं निवेदन तहसीलदार साहेबांना दिलं। यानंतर अमोलजी चिकणे हे आपले 2 शब्दात मनोगत व्यक्त करतात। महागाव तालुक्यात आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये मागील काही महिन्यापासून चोरीच्या प्रमाणात वाढ झाली। ग्रामीण भागात सुद्धा चोऱ्यांचे प्रमाण वाढले। शहरी भागातील व्यापाऱ्यांच्या मालमत्तेला या ठिकाणी सुरक्षा राहिली नाही आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून SP साहेब तथा कलेक्टर साहेबांनी विशेष महागाव लक्ष देऊन सराईत गुन्हेगारांना, चोरट्यांना त्यांच्या मुठ्या कशा आवळता येईल आणि येथील व्यापारी व ग्रामस्थ आपले व्यापार व दैनंदिन जीवन कसे सुरळीत जगतील याकरता त्यांनी ताबडतोब उपाययोजना कराव्या अशी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो।